सातवा दिवस, बुधवार, संपूर्ण समर्पण। आज आपण आपल्या 7 दिवसांच्या श्री स्वामी समर्थ साधना मालिकेतील अंतिम दिवशी प्रवेश केला आहे। 7वा दिवस संपूर्ण समर्पणाचा दिवस। आजचा दिवस कोणत्याही कृतीप्रधान नाही, तर आजचा दिवस आहे अंतःकरणाने, मनाने आणि प्राणाने स्वामीचरणी झुकण्याचा। मन ओतणं। तू नेहमी सगळ्यांकडे बोलतोस, पण आज फक्त स्वामींशी बोलायचंय। नाही मोठ्या शब्दात, उच्चापत्या भाषेत नाही, साध्या शब्दांत, जसं आपण आईशी बोलतो तसं। आज एक काम करा, स्वामींना पत्र लिहा। तुमच्या चिंता, तुमचं दुःख, मनातली बोच, इच्छा, अपेक्षा, पश्चात्ताप सगळं त्या कागदावर ओता। त्यांना सांग, स्वामी, हे माझं मन आहे, हे माझं दुःख आहे, हे माझं अधुरं स्वप्न आहे आणि हे माझं अर्पण आहे। स्वामींच्या चरणी जे काही अर्पण केलं जातं ते नष्ट होत नाही, ते रूपांतरित होतं। आता घेतलेलं सगळं भावनिक ओझं त्या पत्रातून हलकं झालंय। आता पुढचं पाऊल, लेखन। आज 5 पानं फक्त एकच नाव लिहायचंय, श्री स्वामी समर्थ, तेवढंच। न विचार करता, न विचलित होता, फक्त लिहायचंय। प्रत्येक ओळ म्हणजे एक बंध तुटणं आहे, प्रत्येक अक्षर म्हणजे मन शांत होण्याचा एक प्रयत्न आहे। प्रत्येक पान पूर्ण झालं की मनातला एक अंधाराचा कोपरा उजळतो। जसं जपमाळ हातात घेतल्यावर विचार थांबतात, तसं लेखन करताना मन एकाग्र होतं। आजचं हे लेखन, हे तुमचं स्वामींना अर्पण आहे। ध्यान आणि मौनात सामर्थ्य। लेखन झाल्यावर शांत बस, डोळे मीट, मोबाईल दूर ठेव, पंख्याचा आवाज, बाहेरचे हॉर्न सर्व विसर। फक्त श्वास घे आणि सोड आणि मनात म्हण, जय जय श्री स्वामी समर्थ। हा उच्चार बाहेरचा नाही, हा आहे अंतर्मनातून उमटणारा। हेच ध्यान आहे। कुठलंही चित्र डोळ्यासमोर न आणता स्वामींची ऊर्जा अनुभवण्याचा प्रयत्न कर। कधी भावना येतील, डोळे पाहणावतील, कधी हसू येईल आणि कधी अंतर्मन हलकं वाटेल। हेच ध्यानाचं सामर्थ्य आहे। पूर्ण समर्पणाचा अर्थ, समर्पण म्हणजे पराभव नाही, समर्पण म्हणजे स्वीकार। स्वामींच्या चरणी झुकणं म्हणजे हार मानणं नाही, तर आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं। तुझं दुःख त्यांना दे, तुझं सुख त्यांच्यासोबत वाट। तुझ्या संधींचं दार उघडायचं काम तू नाही करत, त्यांच्यावर सोड आणि शांत हो। एकदा असंच एका सेवेकऱ्याने स्वामींना लिहिलं, स्वामी, आता सगळं तुमच्यावर सोडलं, मला वाटेल तसं नको, जसं तुला हवंय तसं होऊ दे। त्या वाक्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं। हेच समर्पण। समारोप, संकल्प आणि भावनात्मक शेवट। आजचा दिवस आपल्या स्वामी प्रेमाचा शिखर बिंदू आहे। पूर्ण शरणागती, पूर्ण विश्वास आणि पूर्ण प्रेम। आजचा संकल्प, मी माझं मन, माझं दुःख, माझ्या इच्छा, माझं आयुष्य हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करतो। ते मला घडवतील, मला वाटेल तसं नाही, तर ते जसं घडवतील तसंच योग्य असेल। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अजूनही उरलेल्या सेवेकऱ्यांपर्यंत ह्या सगळ्या सेवा पोहोचवायच्या आहेत। त्यासाठी या आपल्या चॅनलला सपोर्टची आणि सबस्क्रायबर्सची खूप खूप गरज आहे। तर मग कलियुगातील ह्या संकल्पनेचे योद्धा व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला जमेल तेवढा शेअर करून आपले स्वामी कर्तव्य पूर्ण करा। आणि हो, लाईक आणि कॉमेंट नक्की करा। जय जय श्री स्वामी समर्थ।